नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की राजकुमार घर सोडून जात असताना सगळे त्याला निरोप देण्यासाठी उभे असतात। तेवढ्यातच सावली तिथे येते आणि बोलते, राजकुमार सर, ज्या व्यक्तीनं तुमच्याबरोबर सप्तपदीचे फेरे घेतले, आयुष्याचे प्रत्येक निर्णय सोबत घालवण्याचं वचन घेतले, जिने लग्न केल्यानंतर सगळं आयुष्य तिचं बदलून गेलं आणि तुमच्या सुखादुःखामध्ये सामावून गेलं, त्या व्यक्तीचा जाताना तुम्ही निरोप घेतला नाही। त्यानंतर राजकुमार बोलतो, येतो असा अमृताला येतो हा निरोप देतो। त्यानंतर सावली तिलोत्तमा मॅडमकडे जाते, बोलते, तिलोत्तमा मॅडम, लहान तोंडी मोठा घास, पण मी बोलते तुम्हाला, आजपर्यंत राजकुमार सरांनी जे काही चुकीचे वागले त्यांना तुम्ही पाठीशी न घालता जे काही त्यांना शिक्षा दिल्या ते योग्य होतंच, पण जिथं ते सुधारायचा प्रयत्न करते त्यांना तिथं तुम्ही दुसरा चान्स देऊ शकणार नाही का? हे बघा, तुम्हाला असं वाटतंय ना राजकुमार सर चुकीचे आहेत, पण मी त्यांना पाहिलं आहे, ते खरंच बदलले आहेत, प्रयत्न करत आहेत बदलायचं, मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतंय। कोणासाठी नाही, पण अमृतावहिनीसाठी तर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना घरामध्ये राहून दिलं पाहिजे असं सावली सांगत असते। तर तिलोत्तमा मात्र तोंड फिरून बसलेली असते। तर बोलते, आपण असंही करू शकतो ना की आपण त्यांना कोणतेही व्यवहार द्यायचे नाही, त्यांच्यावरती लक्ष ठेवू, आपण त्यांना कोणत्याही घरातल्या कामामध्ये हस्तक्षेप करून द्यायचा नाही, ते कसे वागतात कसे नाही यावरती आपण पाळत ठेवू, आणि त्यानंतरही त्यांनी काही चुकी केली तर त्यांचा हा मात्र शेवटचा चान्स असेल असे सावली सगळ्यांना समजावून सांगत असते। ऐश्वर्या मात्र तिच्याकडे पाहत असते, ही काय नवीन सांगते, हिला काही जास्त समजतं का? त्यानंतर सावली बोलत असते, खरंच तुम्ही विचार करून पहा की त्यांना एखादा सेकंड चान्स द्यायला पण हवा आहे असं मला वाटत आहे। तर राजकुमार तिच्याकडे पाहत असतो, त्याला असं वाटत असतं, खरंच ही माझी बाजू घेऊन किती सगळ्यांशी घरातल्यांशी बोलत आहे असं तिच्याकडे पाहत असतो, पण नक्की खरंच तो बदलला आहे का नाही हे आपल्यालाही माहीत नाही। इकडं तिलोत्तमा मात्र हे पटलेलं नसतं, ती मात्र रागातच असते। तर ती बोलत असते, तेवढ्यातच सारंगचे बाबा म्हणतात, तिलोत्तमा, हे बघ, काही जर केलं तर तो आपला मुलगा आहे आणि मलाही असं वाटतं की आपण त्याला दुसरा चान्स दिला पाहिजे, राहिले राजकुमारसाठी पण अमृतासाठी तर आपण नक्कीच ते स्वीकारलं पाहिजे। त्यानंतर ऐश्वर्यामध्येच बोलते, ए तू कोण ग सांगणारी, तुला कशाला हवा आहे, तू निर्णय घेणारी आहेस तरी कोण, बघतील ना मम्मा पप्पा, बघतील हे निर्णय घेणारे, तू कशाला सांगतेस राजकुमारला घरात ठेवायचं नाही ठेवायचं ते, तर आणि जर त्याने तुम्ही म्हणताय तसं घरात ठेवलं आणि त्याने जर कोणता मोठा फ्रॉड केला तर त्याला जबाबदार कोण? तर सावली बोलते, मी घेईन त्याची जबाबदारी। तर सगळे शॉकच होतात, तू घे ना जबाबदारी? तर सावली बोलते, हो मी त्याची जबाबदारी घेईन, त्याने जर काही चुकीचं वागले तर त्याची जबाबदारी माझी असेल। तर तिलोत्तमा म्हणते, हो का, बरं काय घेणार तू जबाबदारी? तर ऐश्वर्या बोललेली असते, अगं तुला माहिती आहे का, हा माणूस घरात स्वतःच्या घरामध्ये याने चोरी केली, स्वतःच्या घरामध्ये त्याने 8 लाखाची चोरी केली आणि ह्या माणसावरती विश्वास ठेवायचा, पण काय तो सुधारला आहे, काय तो सुधारणार आहे? जो माणूस स्वतःच्या घरामध्ये चोरी करतो तो सुधरूच शकत नाही आणि त्याला काय सेकंड चान्स द्यायचा आहे, अशी ऐश्वर्या बोलत असते। ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून खरं अमृताला वाईट वाटलेलं असतं, कारण की काही जरी झालं तर स्वतःचा नवऱ्याचा इन्सर्ट कोणत्याही बाईला पाहत नाही, आणि सावली मात्र तिच्याकडे पाहत असते आणि ती बोलते, हे बघ, तुला वाटते ना की त्याला आपण घरात ठेवून घ्यावं, पण त्यानं जर चुकी केली तर तू त्याची जबाबदारी घेणार म्हणजे नक्की काय करणार तू? त्याच्या चुकांची जबाबदारी म्हणजे काय करणार तू? आणि असल्या चोरट्या माणसाची काय घ्यायचे, काय त्याला घरामध्ये ठेवून घ्यायचं आहे? हा विश्वास ठेवण्याच्या मापाचा आहे का? अशी बोलत असते। तर राजकुमारमध्येच बोलतो, त्या 8 लाखातले 2 लाख मी ऐश्वर्या मॅडमला दिले होते। हे ऐकल्यानंतर मात्र सगळे शॉक होतात आणि ऐश्वर्याचा तर चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो। ते बोलतं, ए काय खोटं बोलतेस तू, किती खोटं बोलतेस, मी कशाला तुझ्याकडून घेऊ पैसे, आणि मला जर पैसे हवे असतील तर मी डॅड नाही तर मी माझ्या नीलकडून घेईल, तुझ्याकडे कशाला मी मागू गेले पैसे, अशी स्वतःची बाजू मांडत असते। तर राजकुमार बोलतो, मी खरं आहे तेच सांगते। हे ऐकल्यानंतर सगळे शॉक झाले असतात। अमृतालाही वाटतं, खरंच ऐश्वर्याने घेतले असतील यांच्याकडून पैसे, तीही त्यांना सामील असेल का? तर तो हसत हसत बोलत असतो, हे बघा ऐश्वर्या मॅडम, तुम्ही विसरला असाल पण मी विसरत नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे गुरु सांगतात, एक खोटं बोललं की आपल्याला 100 खोटे बोलायला लागतात। तर तिलोत्तमा बोलते, ऐश्वर्या खरं सांग, घेतलेस का तू पैसे? खरं खरं सांगायचं मला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या बाहेरच्या माणसाच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवणार नाही,
पण मी नक्कीच ह्या तळागाळाशी जाईन आणि मी ठरवेनच तू घेतले होतेस का नाही पैसे. तर तो बोललेला असतो. राजकुमार बोलतो, बहुतेक ऐश्वर्या मॅडमच्या लक्षात नसेल, पण तारीख होती 12, वार होता शुक्रवार आणि त्या दिवशी मी 500च्या 2000 नोटा दिल्या होत्या. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मी 2 लाख रुपये हे ऐश्वर्या मॅडमला त्या दिवशी दिले होते. हे मात्र ऐकून सगळे शॉक झालेले असतात. सावली विचार करत असते, मला तर नक्कीच डाऊट आहे आणि हे राजकुमार सर नक्कीच खरं बोलत आहेत. तर त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, तुम्ही म्हणताय सगळे त्याप्रमाणे ठीक आहे, पण हा माणूस आहे तो या घरामध्ये माझा मुलगा म्हणून राहणार नाही, तर तो या घरामध्ये पाहुणा म्हणून राहील आणि ह्याचा घरामधल्या कुठल्याही गोष्टीशी कशाशी संबंध नसणार आहे. आर्थिक व्यवहारामध्ये तो तर कसलीही ढवळाढवळ करणार नाही. त्याला कंपनीच्या कुठल्याही कामामध्ये घेतला जाणार नाही आणि त्याला जर पैसे हवे असतील तर तो सारंगकडे मागेल आणि त्यानंतर त्याला भेटतील, अशी ती बोललेली असते. तर इकडे सावली बोलते, मला सगळं मान्य आहे, आपण फक्त त्यांना एक चान्स देऊया आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करूया असे बोलते. नंतर सारंग आणि सारंगचे बाबा हेही तयार झालेले असतात त्यांच्या ह्या सगळ्या बोलण्याला. सारंगला मात्र वाटत असतं, खरंच माझी बायको किती हुशार आहे, ती दुसऱ्यासाठी किती धडपड करत आहे. ऐश्वर्याला मात्र राग आलेला असतो की घरात येताच ह्यानं माझं डाव फास करून लावला, त्याला बघतेच मी, असं ती रागामध्ये विचार करत असते. आणि तिलोत्तमाने मात्र रडावून सांगितलेलं असतं, काही जरी झाला तर तो या घरामध्ये माझा मुलगा म्हणून राहणार नाही आणि तो या घरामध्ये राहणार तो फक्त आणि फक्त पाहुणा म्हणूनच. तर सावली बोलते, तुम्ही म्हणताय तसेच होईल, आपण त्यांना एक चान्स देऊन पाहूया, त्यांना आपण कुठल्याही व्यवहारामध्ये घ्यायचं नाही, ते कुठल्याही व्यवहारामध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. तर तिलोत्तमा बोलते, हो मी म्हणते तेच होणार आहे आणि त्यांना कुठल्याही पैशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये तर हात घालायचंच नाही, लागतील तेव्हा पैसे त्याने मागून घ्यायचे आहेत, त्याचा घराशी, घरातल्या व्यक्तींशी, कंपनीशी, व्यवहाराशी कसलाही संबंध नसणार आहे, अशी ती सांगत असते. तर राजकुमार बोलतो, आई, नंतर तो स्वतःला थांबवतो, बोलतो, मॅडम तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी ना खरंच लायकीचा नाही त्या, आणि जेव्हा मी त्या लायकीचा होईल तेव्हा मी परत घरामध्ये येईल. तर तिलोत्तमा बोलत असते, मी जे सांगितलं आहे ते सगळं पटत असेल तर तो ह्या घरामध्ये राहील, माझ्या या सगळी अटी मान्य करायला लागतील. त्यानंतर ऐश्वर्या मात्र विचार करत असते, अरे वा, बरं झालं, ह्याला असंच पाहिजे, त्याच लायकीचा आहे तो, असं ती मनामध्ये विचार करत असते. त्यानंतर राजकुमार बोलतो, खरंच तुम्ही जे बोलताय त्या विश्वासाचा मी नाही आहे, मी ज्या आधी चुकी केल्या ते मी बदलू शकत नाही, त्यामुळे जेव्हा मी वाटेल मी माझा खरंच त्या विश्वासाचा आहे तेव्हा मी या घरामध्ये राहील. जेव्हा तिलोत्तमाची त्या अटी ऐकल्यानंतर तो बोलतो की ठीक आहे. सावली बोलते, हे बघा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा, पण आता तुम्ही इथे थांबा, तुम्ही सिद्ध करून दाखवा ना तुम्ही खरं सुधारला आहात ते. तर राजकुमार म्हणतो, हे बघ, माझे गुरु म्हणतात आपण सुधारलं हे कुणाला सिद्ध करून दाखवायची गरज नसते, आपल्या वागण्यातून ती दिसतं. तर सावली बोलते, मी तुम्हाला पाहिलं आहे ना तुम्ही बदललेला, मग तुम्ही इथे राहा आणि तुमच्या वागणुकीतून दाखवा की खरंच तुम्ही बदलला आहात. तर राजकुमार बोलतो, ठीक आहे तू म्हणतेस तसं, पण माझीही एक अट असेल, मी या घरामध्ये पाहुणा म्हणून नाही तर एक भाडेकरू म्हणून राहील, माझं राहण्याचा, खाण्याचा, जेवणाचा जो काही खर्च असेल तो माझा मी देईन, असं तो बोलतो. आणि हे मात्र ऐकून अमृताला मात्र नक्कीच वाईट वाटलेलं असतं की या घरामध्ये आपला नवरा एक भाडेकरू म्हणून राहणार आणि स्वतःचा खर्च स्वतः देणार, किती वाईट आले ना वेळ माझ्यावरती, असं ती मनामध्ये विचार करत असते. तर सावली बोलते, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, तुमच्यासाठी मी घरातल्यांसाठी मागणी घातली आहे, तुम्ही माझा हा विश्वास नक्कीच ठेवाल का. तर राजकुमार हात जोडून बोलतो, खरंच थँक्यू सावली, तू मला माझ्या घरातल्यांजवळ येण्याची संधी दिलीस आणि मी तुझा नक्कीच विश्वास पडून देणार नाही, असं बोलतो. आणि त्यानंतर मात्र हे बाकीचे सगळे खुश झालेले असतात की दादा आता घरामध्ये राहील. सरांच्या बाबांनाही वाटतं बरं झालं, आपला मुलगा आता आपल्याजवळ राहणार. आणि सावली मात्र सगळ्यांना म्हणत असते की माझा विश्वास आहे आणि माझ्या विश्वासाला तरी तडा जाऊन देणार नाहीत, एवढं मला माहीत आहे. आणि इकडे तो हात जोडून राजकुमार सगळ्यांना थँक्यू बोलतो की इतकी मोठी चुकी करूनसुद्धा तुम्ही मोठ्या मनाने मला माफ केलं आणि घरामध्ये राहण्याची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू, असं बोलतो. त्यानंतर नील, सारंग त्याला मिठी मारून थँक्यू दादा तू थांबलास असे बोलतात आणि त्याचे आभार मानतात. सगळे खुश झालेला असतो, बबलीही खुश असतो. अमृताला मात्र समजत नसतं आपण खुश व्हावं का दुःखी व्हावं, त्यामुळे ते शांतच असते. त्यानंतर सगळे हॉलमधून निघून गेल्यानंतर बोललेले असते सावली, खरंच राजकुमार सर मी तुमचा आभार मानते कारण की तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं आहे, तुम्ही होता म्हणूनच सारंग सर सुखरूप आहेत, असं बोलते. तर
राजकुमार बोलतो, काय म्हणलीस तू? तुझं सौभाग्य वाचलं? तुझं सौभाग्य होण्याआधी तो माझा लहान भाऊ आहे, हे विसरलीस का तू? मी तुझं सौभाग्य नाही तर माझ्या लहान भावाचा जीव वाचवला आहे आणि ते मी करणारच, कारण की ते माझं कर्तव्य आहे असं बोलते. तर सावली बोलते, राजकुमार सर, मी खरं सगळ्यांना शब्द दिला आहे आणि हा माझा जो शब्द आहे तुम्ही खाली पडून देऊ नका आणि तुम्ही सगळ्यांना सिद्ध करून दाखवा की तुम्ही बदलले आहात. आणि सावलीचे बोलणं ऐकून राजकुमार बोलतो, सावली तू काळजी करू नको, मी ना तुझा शब्द खाली पडून देणार नाही आणि मी सगळ्यांना सिद्ध करून दाखवीन की मी आता बदललो आहे, असा तो सावलीला बोलत असतो. आणि हे बघ, एवढ्या मोठ्या चुकी करून मी तुला एवढा त्रास देऊनही तू माझ्यावरती विश्वास ठेवलास, माझ्या घरातल्यांच्या जवळ मला राहण्यासाठी तू सगळ्यांना तयार केलंस, हे उपकार माझ्यासाठी खूप मोठे आहेत आणि ते मी फेडू शकेन का नाही मला माहीत नाही, पण मी माझ्या वागणुकीत नक्कीच दाखवेन सगळ्यांना की मी अशी चुकी परत करणार नाही. ऐश्वर्या मात्र मनामध्ये विचार करत असते, अरे वा, काय मस्त बोलतोय, काय ॲक्टिंग तरी करतोय हा. नंतर सगळे हॉलमधून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या बोलते, आता ना मी एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. कसं आहे ना, हा मूर्ख राजकुमार बदललेला तर नाहीच आहे, मी काय करणार आता, त्याला पहिल्यासारखा परत असा वेडा करणार, त्याला असं चुकीच्या मार्गाला लावणार आणि तो असा चुकीच्या मार्गाला लागला, ही जी मूर्ख मोलकरीण आहे तिने जी ह्याची जबाबदारी घेतली आहे तिलाही मी बरोबर ह्या घरातून हाकलून लावणार. हा माझा प्लॅन मस्तपैकी जमलेला आहे आणि त्या प्लॅनसाठी मी आता सुरुवात करणारच, कारण की एका दगडात 2 पक्षी मारले जाणार आहेत. राजकुमारही घराच्या बाहेर होणार आहे आणि ती मोलकरीणही घराच्या बाहेर होणार आहे, असं ती स्वतःच बडबडत असते. त्यानंतर सावली अमृतावहिनीला म्हणते, चला अमृतावहिनी, असं तिला धीर देते, कारण तिला कळालेलं असतं की आता अमृतावहिनी नक्कीच टेन्शनमध्ये असतील, हे आता मी काय करायला हवं आहे. त्यानंतर सगळेच तिथून निघून जातात आणि तिथून निघून गेल्यानंतर मात्र यामध्ये आनंदात असणारे व्यक्ती कमी आहेत असं नाही, कारण की आनंदामध्ये तर नक्कीच सगळे आहेत ऐश्वर्या सोडली तर. आणि तिचं नवीन आता प्लॅनिंग, नवीन डाव सुरू झालेला आहे की कशा पद्धतीने आता मी राजकुमारला पहिल्या ह्याच्यावरती आणीन. काय केलं त्यानं, आल्या आल्या माझा डाव फ्लॉप केला, मला घरातल्यांच्या समोर कमीपणा दिला, तर जो त्याने माझ्याशी आल्या जो पंगा घेतला आहे ना त्याचा बदला मी नक्कीच घेईन आणि त्याचं उत्तर मी त्याला नक्कीच देईन, असं ती विचार करत असते. त्यानंतर इकडे राजकुमार आणि बबलू बेडरूममध्ये असतात आणि बबलू बोलत असतो, दादा खरंच बरं झालं ना तू या घरामध्ये आलास. कसं असतं ना रे दादा, तू ह्या घरचा मोठा मुलगा आहेस आणि मी ह्या घरचा नसूनही परका असूनही मला ह्या घरातल्याने किती सगळ्यांनी आपलं केलं आहे. खरंच आपल्या घरातली चांगलं आहे, तू फक्त ना चांगला राहा म्हणजे सगळे तुला माफ करतील. तर राजकुमार बोलतो, खरंच बबलू माफ करतील मला सगळे? बबलू म्हणतो, का करणार नाहीत, सगळे करतील बघ माफ, तू काळजी करू नको, तू फक्त ना चांगला राहा म्हणजे सगळे तुला माफ करतील. तर इकडे राजकुमार बोलतो, बरोबर आहे तू, जे ते माझे 2 लहान भाऊ आहेत एवढी सगळी चांगली आहेत की माझी चुकी त्यांनी माझी पदरामध्ये घेतली आहे आणि तू म्हणतोय तेच बरोबर आहे रे. पण बबलू एक विचारू का तुला, तू करशील का रे मला माफ? मी जे एवढ्या चुका केल्या, मी तुला जे एवढं त्रास दिला त्याबद्दल तू मला माफ करू शकशील का? यावरती खरं बबलूचं काहीच उत्तर नसतं. बबलू बोलत असतो, दादा तू कुठं झोपतोयस, वरती झोप ना तू, मी तुला आता हंतरून करू का, हे घे टॉवेल, हे घे हंतरून, तू वरती झोप, असं बोलत असतो. त्यानंतर त्याला समजावत असतं, खरंच आपली आई पण चांगली आहे, तू काळजी करू नको, मी बाहेरचा परका माणूस असूनही त्यांनी मला एवढं सगळं आपलंसं केलं आहे, मी परका आहे असं मला कधी जाणवून दिलं नाही आणि ही तर तुझीच माणसं आहेत, त्यामुळे तुला वेळ लागणार नाही, फक्त तू प्रयत्न कर, हे नक्कीच तुला आपलंसं करून घेतील, असा तो राजकुमारला समजावून सांगत असतो. आणि राजकुमार बोलतो, तू बोलतोय तसं झालं तर नक्कीच तुझ्या तोंडामध्ये साखर पडो, असा बोलत असतो. त्यानंतर तो बबलूची माफी मागतो आणि बबलूला आश्चर्य वाटतं की हा एकेकाळी एवढा त्रास देणारा माणूस, असा तोंडामधून शिव्या देणारा माणूस आज माझी माफी मागतोय, हे पाहिल्यानंतर तोही शॉक झालेला असतो. आणि त्याने मात्र समजून सांगितलं असतं की तू चांगला राहिलास ना की सगळे तुला चांगलंच बोलतील, तू काळजी करू नको, आणि त्याला वरती झोपण्यासाठी सांगत असतो. पण राजकुमार बोलतो, नाही, मी जो केलं आहे, त्रास दिला आहे, त्याची शिक्षाच अशी समज, मी काय वरती झोपणार नाही, मी खालीच बरं आहे, असं त्याला सांगत असतो. आणि मला माझ्या चुकींची जाणीव झालीच पाहिजे, त्यामुळे मी स्वतःला मनाला समजावून सांगत आहे, त्याची तू काळजी करू नकोस, असा बबलूला बोलतो. आणि बबलूची जेव्हा तो माफी मागतो तेव्हा बबलू मात्र त्याला माफ केलं किंवा नाही केलं असं काही तो बोलत नाही, काही न बोलता फक्त तो विषय टाळतो आणि दादा तू तुझी काळजी घे असं त्याला बोललेलं असतं.
मात्र राजकुमारला आश्चर्य वाटलेलं असतं की हा बबलूही आपल्याला माफ करत नसेल, एवढ्या मोठ्या पण चुका केल्या आहेत का. त्यानंतर तो खाली बेडवरती न झोपता खाली पांघरून टाकून खाली बसतो आणि देवाला नमस्कार करतो आणि त्यानंतर झोपण्यासाठी जातो. कारण की त्याचं शरीरामध्ये एवढा त्रास झालेला असतो, दुखत असतं, त्यामुळे तो आई गं उई गं करत तिथे झोपी जातो. पण बेडवर न झोपता तो खालीच झोपतो. त्यानंतर हे पाहून बबलूला मात्र खरंच आश्चर्य वाटलेलं असतं. कसं आहे ना, किती बदललं ना राजकुमार दादा, कसा तो राहतोय ह्याचा मात्र तो विचार करत असतो. इकडे किचनमध्ये अमृता स्वयंपाक करत असते, पण तिचं लक्ष मात्र स्वयंपाकामध्ये नसतं. जे आज घरामध्ये झालं आहे ते तिच्यासाठी खूप शॉकिंग असतं. त्यानंतर सावली किचनमध्ये येते आणि बोलते, वहिनी आज आपण ना सगळं राजकुमार सरांच्या आवडीचं करूया. त्यांना जे आवडतं ते सगळं. काय माहिती किती दिवस झाले घराच्या बाहेर राहतात, काय खातात काय नाही काय आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण ना त्यांच्या आवडीचं करूया. त्यानंतर त्याच्यावरती अमृता काहीच बोलत नसते. तर सावली बोलते, काय झाले वहिनी, बोला ना, काहीतरी बोला, मी तुमच्याशी बोलते, तुम्ही काहीच बोलत नाही आहे. तर अमृता बोलते, नको, मी काहीतरी बोलले की तुला वाईट वाटत. तर ती बोलते, असं का बोलताय वहिनी, बोला, तुमच्या काय मनात आहे ते बोला. तर ती बोलते, मला भीती वाटते. म्हणजे कशाची भीती वाटते. तर मला आनंदाची भीती वाटते. म्हणजे काय बोलताय हे वहिनी. हो हे बघ, मला ना आनंदाची सवयच नाही, चांगल्या गोष्टींची सवयच नाही, आणि ते आलं तर किती वेळ टिकून राहणार आनंद माझा मला माहीत नाही. मग त्यापेक्षा तो नकोच आनंद असं मला वाटतंय. तर सावली बोलते, असं बोलू नका वहिनी, खरंच राजकुमार दादा बदललेत आणि तुमची ही धडपड तुम्हाला वाटत नाही का, बरं वाटलं नाही का तुम्हाला राजकुमार दादा थांबले ते. तर ती बोलते, मला कळतच नाही मला चांगलं वाटले का नाही वाटले, पण ते थांबले ते मला नक्कीच बरं वाटलं आहे अशी बोलते. पण मला एक भीतीही वाटते, आईंची भीती वाटते. कारण की त्यांनी तू जो शब्द दिला आहेस तो जो शब्द खरा ठरला नाही तर काय होईल गं. आणि आईने अजून त्यांना माफ केलेलं नाही, आईने त्यांना मुलगा म्हणून या घरामध्ये घेतलं नाही, ते एक भाडेकरू म्हणून राहतात गं. आणि कसं होणार सांग बघू. आणि सगळ्यात जास्त मला एका गोष्टीची भीती वाटते सावली. तर सावली विचारते, वहिनी काय गोष्ट आहे सांगा तरी मला. तर ती बोलते, मला नाही वाटत की हे एवढं सगळं झाल्यानंतर आई माझं लग्नाचं पाहण्याचं थांबवतील. तर सावली बोलते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, यामधून नक्कीच मार्ग निघत जातील आणि तुमची ही तळमळ हे तुमचं त्यांच्याविषयीचं प्रेमच आहे ना. तर अमृता बोलते, असू शकतं ना, म्हणजे सहवासाने माणसामध्ये प्रेम होतंच ना गं. सांग, किती जरी व्यक्ती चुकीचा वागला तरी तो आपला नवरा आहे, मग आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल भावना असतातच ना गं. त्यानंतर सावली बेडरूममध्ये येते आणि सारंग काम करत असतो. मग तिथं अशी घुटमळ्यागत करते आणि नंतर शांत बसते. तिला फक्त एवढंच आठवत असतं की अमृता वहिनी आता खरंच गोंधळलेल्या आहेत आणि त्यांना नक्की काय करावं हे समजत नाही आणि मी त्यांना काय उत्तर द्यायला हवं तेही तिला समजत नाही. त्यानंतर सारंग बोलतो, काय झाले सावली, तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक. तर सावली बोलते, सारंग सर, मी आज जे खाली केलं ते योग्य होतं का हो. आधीच ना तिलोत्तम मॅडमना माझं फारसं आवडत नाही माझं वागणं, आणि त्यामध्ये मी हे केलं, त्यांना राग आला असेल का माझ्या या निर्णयावरती. तर सारंग बोलतो, हे बघ, तू कुणाचं वाईट केलेलं नाहीस, तू चांगलंच कोणाचं तर चांगला बोलूनच विचार केला आहे, त्यामुळे ह्यात काही चुकीचं नाही, तू काळजी करू नकोस. आणि तुझा निर्णय हा बरोबर आहे का चुकीचा हे राजकुमार दादाच्या वागण्यावरूनच ठरणार आहे, त्यामुळे त्याची आत्ता तू काळजी करू नको. तर सावली बोलते, हे बघा, मी हा फक्त आणि फक्त निर्णय ना अमृतावहिनीसाठी घेतला आहे. मला ना त्यांचा संसार परत फुलताना आनंदानं होताना पाहायचा आहे आणि राजकुमार सर बदललेत हे मी पाहिलं आहे आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मी त्यांना या घरामध्ये राहण्यासाठी परवानगी दिली आहे. आणि हे बोलून ती मात्र सारंगला सांगत असते. तर सारंग बोलत असतो, हे बघ, तू काळजी करू नको आणि मी तुझ्या पाठीशी आहे ना, त्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि बघ, विठुरायाही तुला यामध्ये मदत करेल, तू निस्वार्थीपणे सगळ्यांची मदत करतेस ना, त्यामुळे तू काळजी करू नको, यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील असं सारंग तिला सपोर्ट करत असतो. आणि हे ऐकून मात्र सावलीला आनंद झालेला असतो. सावली बोलते, खरंच असा नवरा मिळाले, माझं किती नशीब मोठं आहे ना, जो नवरा मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतो, माझ्या निर्णयावरती ठाम असतो, त्याला कोणताही फरक पडत नाही की मी स्वतः निर्णय घेतला आहे, त्याला योग्य फक्त असेल तर तो नक्कीच मला साथ देतो असं तो बोलत असतो. आणि हे ऐकून सारंग मात्र लाजतो आणि बोलतो हातोंडावरती हात ठेवून, अरे बापरे, माझं कौतुक ऐकून लाजलं हो, असं तिला बोलतो आणि हसतो. आणि सावली हसते. सावली बोलते, हो खरंच मी खूप नशिबान आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला आहे आणि मी विठुरायाचं आभार मानते की मला असा नवरा खरंच मिळाला आहे, त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. असं बोलून ते दोघे एकमेकाकडे बघून हसतात आणि सारंगही खूप छान लाजतो. या एपिसोडमध्ये इथंपर्यंत दाखवलं आहे प्रेक्षक. यानंतर आपल्याला समजेल
की राजकुमार नक्की बदलला आहे का तो नाटक करत आहे आणि सावलीचा निर्णय हा योग्य आहे का नाही, आणि सावलीने जी जबाबदारी घेतली आहे ती पुढे काय होईल याबद्दल हे आपण नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये पाहू.